नमस्कार मंडळी, स्वागत करीत आहोत विचित्र ब्लॉग चॅनलवर आणि व्हिडिओ तुमचं आपल्या विचित्र ब्लॉग चॅनलवरती हार्दिक स्वागत. तुम्ही बघत असाल इतका मेस आहे या रूममध्ये, इतका मेस आहे आणि बॅग्स वगैरे पॅक करायला चालू आहे. तो खूप अवेटिंग ट्रिप आहे ही आमची आणि इतकी गडबड चालू आहे कारण की उद्यासुद्धा आमचा डान्स परफॉर्मन्स आहे. मराठी मंडळाचा दिवाळी गरजा महाराष्ट्र हा प्रोग्राम आहे दिवाळी निमित्त, तर तो आमचा सॅटर्डेला आहे आणि संडे अर्ली मॉर्निंग आम्ही निघणार आहोत. तर आम्ही कुठे चाललेलो आहोत ते तुम्हाला ऋषीच सांगाल, कारण की ऋषीची बकेट लिस्ट फायनली कंप्लीट होणार आहे. कारण की तो गेल्या वर्षीपासून म्हणत होता की आपण ही ट्रिप प्लॅन करू आणि फायनली झालेली आहे. आणि तुम्ही बघाल तर इतके सारे कपडे, म्हणजे आता तर वेगळं आहे की आहाना, आणि आहानाचा आम्ही सगळ्यात मी आहानाचा पॅक केलं आहे. आणि सीन असा आहे की इथे भरपूर थंडी आहे आणि जिथे आम्ही चाललो आहे तिथे वेदर असं समर असणार आहे आणि बीचच्या ठिकाणी चाललेलो आहोत. सो सगळे बीचचे कपडे आणि भरपूर साऱ्या गोष्टी ज्या कॅरी करायच्या आहेत कारण की 8-9 दिवसांची ट्रिप आहे. सो असं सगळं चालू आहे, मल्टिपल गोष्टी चालू आहेत. अँड हेच आता तुम्हाला ऋषी सांगाल पुढचं. सो मंडळी, नेत्राने ज्याप्रमाणे तुम्हाला सांगितलं क्रूजचा प्लॅन आमची पॅकिंग चालू होती, पॅकिंग झाली आहे. आम्ही जाणार आहोत क्रूजवर. सो बेसिकली आमचा प्लॅन असा आहे की ती क्रूज जी आहे ती 4 नाईट आणि 5 डेज अशी आहे आणि ती क्रूज आहे जाणार बहामासला. सो रॉयल कॅरिबियनची क्रूज आहे, ती बहामासला जाणार आहे मियामीवरनं. सो आमचा प्लॅन असा आहे की आम्ही सिन्सिनाटीवरनं मियामी फ्लाय करणार आहोत आणि मियामीवरनं आमची क्रूज आहे सोमवारी, पण आम्ही फ्लाय करणार आहोत रविवारी. आम्ही एक दिवस स्पेशली ठेवला आहे ॲज अ टेंटेटिव्ह म्हणण्यापेक्षा बॅकअप, कारण की कधी फ्लाईट्स डिले वगैरे होतात. सो उगाच इश्यू नको व्हायला त्यामुळे. आणि मग आम्ही मियामीला गेल्यावर एक दिवस राहणार आहोत. एक दिवस राहून झालं की मग आम्ही दुसऱ्या दिवशी आमची क्रूज आहे बहामाससाठी. आणि इतकं टाईट शेड्यूल चालू आहे आमचं कारण की आमचा शनिवारी डान्स परफॉर्मन्स सुद्धा आहे. आम्ही इकडे त्रिवेणीचा दिवाळीचा कार्यक्रम होणार आहे आणि दिवाळीच्या कार्यक्रमासाठी आम्ही परफॉर्म पण करत आहोत. त्याची पण तयारी, सो त्याचं शॉपिंग आणि ते सगळं झालेलं आहे. त्याची प्रॅक्टिस चालू आहे आणि त्याची प्रॅक्टिस झाल्यावर तो परफॉर्मन्स असणार आहे. आणि मग तो परफॉर्मन्स झाला की रात्री आमचं जेवण वगैरे झालं की आम्ही तिकडून निघणार आणि दुसऱ्या दिवशी आम्हाला सकाळी 3:30 वाजता निघायचं आहे कारण की आमची फ्लाईट आहे 6:30ची. सो 6:30ची फ्लाईट आहे, 6ला बोर्डिंग आहे आणि मग त्यासाठी आम्हाला तिकडे ॲटलिस्ट 4:30ला पोहोचणं भाग आहे. सो एअरपोर्ट इज लाईक 30 मिनिट्स अवे फ्रॉम आवर प्लेस आणि त्याच्यामुळे आम्हाला 3:30ला निघायला लागेल. सो इतकं असं आमचं टाईट स्केड्यूल आहे. आणि दुसरी गोष्ट की पॅकिंग असं आहे की क्रूजमध्ये असं काही त्यांचं लिमिटेशन्स नाही की तुम्ही एकच बॅग आणली पाहिजे, 2च बॅग आणल्या पाहिजेत किंवा असं काही लिमिटेशन नाही आहे. बट एअरलाईन्सचं लिमिटेशन्स असतात, त्याच्यामुळे आम्ही मोठी बॅग घेतलेली आहे 23 किलोची आणि 3 बॅकपॅक आहेत आमच्याकडे. म्हणजे नेत्राची बॅकपॅक, माझी बॅकपॅक, आहानाची एक बॅकपॅक असेल छोटी, ती आम्ही घेणार आहोत आणि आहानाचा स्ट्रोलर घेणार आहोत. कारण की क्रूज इतकी मोठी आहे, ती क्रूज ऑलमोस्ट 14 डेकची आहे, म्हणजे 14 फ्लोअरची आहे आणि त्याच्यावर तिला फिरून तिला चालून कंटाळा येणार ऑब्व्हियसली. त्याच्यामुळे आम्ही स्ट्रोलर पण घेतला आहे जेणेकरून तिला त्याच्यात बसवून आम्हाला फिरवता येईल. खूप एक्सायटेड आहोत आम्ही त्या क्रूजसाठी कारण की आमची ही एक बकेट लिस्ट होती. आम्ही म्हटलं की दरवेळी आपण जाऊन सिटी बघतो, सिटीमध्ये आपल्याला मोठ्या बिल्डिंग, बीच किंवा असं काहीतरी बघायला मिळतं. क्रूज इज लाईक अ डिफरंट एक्सपिरियन्स, जिकडे आम्हाला 5 दिवस म्हणजे सोमवारी संध्याकाळी निघाल्यावर शुक्रवारी आम्ही सकाळी रिटर्न होणार आहोत. 5 दिवस तिकडे काहीच इंटरनेट नसणार आहे, सो नेटवर्क पण नसणार आहे फोनचं. सो देर विल बी लाईक डिस्कनेक्शन फ्रॉम वर्ल्ड टू दॅट बोट असं असणार आहे. इंटरनेट पॅकेज आहेत पण आम्ही विकत घेणार नाही आहोत. म्हटलं की थोडं रिलॅक्स माइंड ठेवायचं आहे, कोणाशी म्हणजे सगळं कामाचा लोड वगैरे सगळा बाजूला ठेवून त्या क्रूजवर जाऊन ते फक्त क्रूज एन्जॉय करायचे आहेत. आज आमचा डान्स परफॉर्मन्स आहे आणि जसं की ऋषी लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं की आमचा कोळी डान्स आहे आणि म्हणून हा सगळा आपला आगरी कोळी लुक मी असा केलेला आहे. हा वेण्या, नथ आणि असे बरेच दागिने. मी माझा लुक आता थंडी असल्यामुळे मी जॅकेट घातलेला आहे कारण की आम्ही निघतोय ॲज युजल. आत्ताही आम्ही थोडे लेट आहोत
10-15 मिनटं. सो मी माझा लुक तुम्हाला दाखवेन, साडी आणि सगळं. आणि इयरकफ पण आहेत आपल्या आगरी कोळी लोकांमध्ये जे इयरकफ घालतात. एकदम इतके सुंदर इंडियावरून चैतालीने आम्हाला पाठवले, इतके सुंदर आहेत. तिने विचार केला की तिथे गेल्यावरच घालते कारण की इतके हेवी आहेत ते. आणि एक गोष्ट अजून की जेव्हा मी साडी घालते त्याच्या अगोदर मला आहाराला सजवावं लागतं कारण की तिला साडी प्रचंड आवडते. तर आत्ता जे दिवाळीचं पार्सल आलं होतं त्याच्यामुळे ते तिचा काष्टासुद्धा आलेला. तर मी डिसाईड केलेलं की मी जेव्हा कोळी लुक करेन आणि जेव्हा साडी घालेल तेव्हा तिलाही घालेल. सो ती बसली आहे इथे साडी घालून, छानसं असं गुलाबाचं फूल घातलंय आहानाने. वाव. तिला नेहमी आम्ही साडी काढली का तिचं असं रिॲक्शन असतं वाव. तिला पण घालायची असते. आणि ऋषीचे आज 2 डान्स असणार आहेत, एक बाला डान्स आणि एक आपला कोळी डान्स. माझं एक स्किट आहे जे मी आपल्या आगरी भाषेमध्येच बोलणार आहे. आपली संस्कृती त्या स्किट मध्ये थोडीफार मी सांगणार आहे. तर एकंदरीत मजा येणार आहे आणि म्हणजे एक्सायटेड आहे आणि मी नर्वस पण आहे स्किटसाठी. बाकी डान्ससाठी तर यार धम्माल करायची, स्टेजवर धम्माल करायची. जी आम्ही दीड 2 महिने तर आपण प्रॅक्टिस केली असेल राहील. 1.5 महिने आम्ही प्रॅक्टिस केली. त्याच्यामध्ये आम्ही इतकी मजा केली आणि तो एक बॉन्ड क्रिएट झालाय पूर्ण ग्रुपशी. तर ऑफकोर्स आता हा डान्स झाल्यावरती असं एक शेड्यूल नसणार आहे की प्रॅक्टिसला जा आणि नाही का ऋषी संध्याकाळी जाऊन असं हे करा. ह्यांचा तर बाला डान्स मला वाटतं की 2-3 प्रॅक्टिस मध्येच त्यांचा डान्स तो झालेला आहे. सो पूर्ण धमाल आहे, मज्जा आहे. तर आता फक्त आमच्या फक्त 3 का 4 प्रॅक्टिसच झाल्यात आतापर्यंत, त्याच्यातच आम्ही करणार आहोत. आणि बाला डान्स सगळे असे एक भारी लोक आहेत म्हणजे. आणि बॉईजचा ग्रुप असल्यावर तो माहिती आहे की किती धमाल असते, त्याच्यामुळे तो पण एक तगडा परफॉर्मन्स असणार आहे, मजा येणार आहे. आणि दुसरं कोळी डान्समध्ये पण आम्ही गाणी खूप मस्त घेतलं. म्हणजे आम्ही पूर्ण आपली आगरी कोळी संस्कृती दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत त्याच्यामध्ये. मग आपली नारळी पौर्णिमा म्हणा, एकविराईचं देवदर्शन म्हणा, किंवा कोळीवाडा म्हणा, किंवा लग्न वरात असते ती म्हणा. सो हे सगळं आम्ही परफॉर्मन्स मध्ये दाखवणार आहोत. आणि गाणी पण खूप भारी घेतल्यात, म्हणजे ती गाणी लावली ना का समोरचे नाचलेच पाहिजेत अशी गाणी घेतलीत. सो आता आम्ही चाललोय तिकडे. आम्हाला आणखीन 12 मिनिटात मी पोहोचणार आहे तिकडे ऑडिटोरियम मध्ये. आणि ऑलमोस्ट 4:30ला चालू होणार आहे. सो आम्ही 4:33ला पोहोचतोय. सो आणि माझी आणि ऋषीची ही खूप अशी इच्छा होती की एकदा तरी आपण इथे नाही का आपला आगरी कोळी डान्स करावा US मध्ये, असं आपलं भरपूर वाटायचं. आणि ते यावर्षी जेव्हा महाराष्ट्राची म्हणजे गरजा महाराष्ट्र हा कार्यक्रम इकडे डिक्लेअर झाला तेव्हाच आमचं ठरलेलं की आम्हाला कोळी डान्स करायचा आहे. आणि ठरल्याप्रमाणे म्हणजे आम्ही जेव्हा विचारलं कोणता डान्स करायचा तेव्हा म्हटलं कोळी गाणं करायचं आम्हाला. आणि आम्हाला मिळालं ते, त्याच्यामुळे मजा म्हणजे करायचंच आहे. आम्ही ह्यांचे जे सुरके आहेत ते सुरके कस्टमाइज आहेत. कस्टमाइज आहेत ते मी स्पेशल बनवून मागितल्यात. त्याच्यावर लुक. सो तो लुक मध्ये बघा तुम्ही की ते कस्टमाइज कसे आहेत आणि खूप मस्त क्वालिटीचे मिळाले आम्हाला. आणि लुक पण खूप रॉयल आहे. आणि नेत्रा म्हटली त्याप्रमाणे की चैतालीमुळे ह्यांचा म्हणजे गर्ल्सचा पूर्ण लुक कम्प्लीट झाला. आणि माझं असं होतं की आपण आपली संस्कृती दाखवतोय, आपण हा डान्स करतोय, तर आपल्याला कुठे कमी नाही पडलं पाहिजे. दागिने पण तसेच आले पाहिजेत, गजऱ्यांपासून वेण्यांपासून आपला पूर्ण लुक, आपल्या साड्या म्हणा, जरीच्या साड्या म्हणा, ते तसंच आलं पाहिजे. आमचं असं भरपूर इच्छा होते आणि ग्रुपने सुद्धा खूप चांगला प्रतिसाद दिला, त्याच्यामुळे हे सगळं आमचं पॉसिबल झालं.
त्याच्यामुळे तू काय मिस करणार आहे? मी प्रॅक्टिस मिस करणार आहे, आहानाला मिस करणार आहे. तेजस आणि महेश तुम्ही काय मिस करणार? मी प्रॅक्टिस मिस करणार आणि आहानाला आणि गंधा आणि आपलं पॉटलग आणि आपलं पॉटलग वगैरे आणि नेहाचं खाणं. भक्ती तू काय मिस करणार आहे? सगळंच. रोज भेटत होतो, इतकं छान वाटत होतं. आता सगळी पोकळी परत काही दिवस. खरंच. पण प्रॅक्टिसेस खाणं नेहाकडे गेल्यावर काय ठरलं असं जेवूनच जायचं आणि सगळंच खरंय. खूप आता ओके. सो मी तुम्हाला दाखवणार होती माझं ओव्हरऑल लुक. तर लुक आहे आणि आता डान्स परफॉर्मन्स आजचा झाला आणि इतकं क्विक सगळं होऊन गेलं. सो ही तुम्ही ज्वेलरी बघाल तर हे मंगळसूत्र आमच्या इंडियामधून आलेलं आहे. हे जे माशाचं आहे ते. त्याच्यानंतर ही सगळी ज्वेलरी इंडियामधली आहे. या इव्हन वेण्या ही नथ सगळे इंडियातले. ह्या साड्या पण. आता मी तुम्हाला ऋषीचा सुरका दाखवते. सो हा सुरका जो आहे हा आम्ही कोळीवाड्यातनं मागवलेला आहे, तांडेल कलेक्शन म्हणून त्यांच्याकडनं. आणि हे सॅटिन शर्ट ते ॲमेझॉनवर मिळतं आणि हे जे जॅकेट्स आहेत ते पण आम्ही माइंत्रावरनं मागितले होते. पण मेन सुरका होता कारण की आम्ही कस्टमाइज बनवला होता सुरक्याचा. ह्या इयर कफ ज्या इतक्या म्हणजे घातल्यावरतीच पूर्ण लुक चेंज होते आणि एक आपला आगरी कोळी लुक असं छान येत आहे या इयर कफमुळे. आणि स्पेशली ह्या वेण्या, त्याच्यामुळे ह्या वेण्या माझ्या काकीनी केल्या आणि तेच होतं की इथपर्यंत त्या नीट येतील की नाही पार्सलमध्ये, पण सगळी ज्वेलरी नीट आली. त्यानंतर हे माशाची ज्वेलरी आणि हे मंगळसूत्र. म्हणजे आमची तब्बल 3 किलो ज्वेलरी होती आमची 9 जणांची आणि ती ज्वेलरी सगळी नीट आली. म्हणजे फक्त त्या ज्वेलरीसाठी तुम्हाला एक सर्टिफिकेट लागतं. ते सोबत असल्यावरती सगळं काही प्रॉब्लेम येत नाही आणि नीट आपल्या इथे कुरिअर आपल्यापर्यंत पोचतं US पर्यंत. तर ते आम्ही सगळं केलं होतं आणि त्यामुळे हे सगळे कपडे आणि ही सगळी ज्वेलरी आम्ही इथपर्यंत आणू शकलो. आणि आत्ता आम्ही आलेलो होतो आणि 11 वाजलेत आणि परत आम्हाला 2:30 ते 2:45 उठायचं आहे कारण की सकाळची 6ची फ्लाईट आहे मियामीसाठी सिन्सिनाटीवरून. तर आजचा दिवस झालेला आहे आणि खरंच खूप मिस करणार आहोत. जे 1.5-2 महिन्याची प्रॅक्टिस चाललेली तर त्याचं जरा वाईट वाटतं आहे की आता प्रॅक्टिस नसणार आहे आणि सगळ्यांना भेटणं नसणार आहे. पण डेफिनेटली आम्ही जेव्हा परत वेकेशनवरून येऊ तेव्हा प्लॅन करू. सो ऋषीचा बाला डान्स खूप सही झाला आहे. हां, बाला डान्स माझी प्रॅक्टिस 2च प्रॅक्टिस झाल्या होत्या. सॉरी 2 नाही 3 ते 4 प्रॅक्टिस झाल्या होत्या आणि त्याच्यात झाला. पण बाला डान्स सगळ्यांना खूप आवडला. कॉर्डिनेशन्स, इझीनेस आणि खालती जे बसलेले ढोलकं वाजवायला, हार्मोनियम घेऊन वगैरे त्यांचे पण एक्सप्रेशन्स वगैरे खूप मस्त होते. आणि आता पोचलो आम्ही. ऑलमोस्ट 10:30 झाल्यात. 3 तासाचा पूर्ण कार्यक्रम चालला. 3 तास 3-3.5 तास कार्यक्रम चालला आणि त्याच्यामध्ये कुठेही बोर असं झालं नाही. इतका सुंदर असा कार्यक्रम होता तो. आणि आता 10:30 वाजलेले आहेत. उद्या आम्हाला परत आता 2:30ला उठून 3:30ला निघायचं आहे. सो आम्ही इथेच व्हिडिओ बॅगा पॅक भरून झालेल्या आहेत, सगळं झालेलं आहे. आता फक्त आम्हाला कपडे काढायचे आहेत, थोडं फ्रेश व्हायचं आहे आणि लगेच नाईट ड्रेस घालून झोपायचं आहे. आहानाला पण सगळ्या गोष्टी आहानाचं दाखवते. बघा बॅग ओपन करून बांगड्या घालायला लागल्या. ते बघा बांगड्या घातल्यात म्हणजे अद्यापपर्यंत ती इतकीच एक्सायटेड आहे. सो आता तिला पहिले तिचं सगळं काढून, कारण की ती रडणार आहे काढताना. सो ते तिला काढून तिला दूध देऊन मग तिला झोपवायचं आणि आम्ही पण झोपणार. खूप थकलेलो आहोत ऑलरेडी आणि परत 3 तासाचा आराम घेऊन परत उठायचं आहे आम्हाला. सो ही व्हिडिओ आम्ही इकडेच संपवतो. व्हिडिओ जर आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अंटिल नेक्स्ट व्हिडिओ. टाटा बाय बाय, सी यू.